विद्याधर विघ्नांचा विघ्नहर्ता श्री गणरायाला वंदन करो माझ्या कळगावली गावची ग्रामदेवता श्री देवशोभा देवसे गावची ग्रामदेवता आई नवलाई माता हेरवडे गावची ग्रामदेवता श्रीदेव महादेवा यांच्या इकडे नतमस्तक होतो रसिकन हो ज्यांनी सुंदर विश्व निर्माण केलं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली अशा उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपतीच्या चरणी मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा राजमाता जिजाऊ माता रमाई भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा भगवान परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या कोकणच्या लाल मातीमध्ये आम्हाला आमचा कार्यक्रम करण्याची संधी त्याने उपलब्ध करून दिली तर या कणगवली गावचे गावकरी मंडळी माळकरी मंडळी सर्व ग्रामस्थ मंडळी यांचे मी आभार मानतो आणि मी माझ्या पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र गणपती What?
माझ्या नवलाईला सोपा देवा महादेवा हरी पादारी तुझला सोपा देवा महादेवा हरी पादारी तुझला धन माझे करीतो तुला माझ्या
शिवाजी राजा तारा हरा करता शिवाजी राजा भगवान भजा मलाच प्रश्न काढता याचे आश्चर्य वाटते मला अवतार आता कल्ल्या चिंतेपासून माझा जन्म झालेले ते हमलाच पुत्र आहे मोठेपणी माझा पराक्रम आपल्या दिसेल हे त्रिभुवन जिंकून इंद्रप्रस्थाला मिळवेल. बापरे, म्हणजे तू राक्षस होणार? ठीक आहे, तू माझाच पुत्र असल्या कारणाने तुला मंत्रोपदेश तर केला पाहिजे. बालका, तू गजाननाचा गणनात्व हा मंत्रोपदेश देतो. त्याचे अनुष्ठान केल्याने गणपती तुला प्रसन्न होईल आणि तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. ठीक आहे तात, तो मंत्र म्हणत मी याच ठिकाणी तपस्याला बसतो. तथास्तु. पराभव करण्यास कोणीही सामर्थ्य नाही. त्रिभुवनातील सर्व प्राणी तुझ्या आज्ञेत असतील. मी तुला लोखंडाचे, सोन्याचे व रुपयाचे असे 3 पुरे म्हणजे 3 विमाने देतो. त्यामुळे तुला त्रिपुरे नाव प्राप्त होईल. सर्व भोग भोगण्यावर शंकरदेव आपल्या बाणाने या 3 विमानाचा भेट करतील तर तुला तात्काळ नाश होईल. हे देवा,
ठीक आहे प्रकाश तू. झालं माझ्या मनासारखं झाला. कित्येक दिवस तपश्चर्या करत होतो, परंतु त्याचं फळ मात्र मिळत नव्हतं. आज स्वतः गणपती प्रसन्न होऊन मला वरदान दिलं आहे. त्याचा उपयोग तर केलाच पाहिजे. आपल्या जोडीचे 2 सेवक आहेत, त्यांना तर आवाज दिलाच पाहिजे. बिनकाय वज्र आशीर्वादाचं प्रेम काय वज्र. कित्येक वर्ष तपश्चर्या करत होतो, परंतु त्याचं फळ मात्र आज मिळालं आहे. स्वतः गणपती प्रसन्न होऊन मला वरदान दिलं आहे. त्याचा उपयोग केलाच पाहिजे, पण काय करावं काहीच कळत नाही. नारायण नारायण हा त्यांच्या नारदाचा आवाज आहे. चंद्रभागे तीरी उभा राहिला, चंद्रभागे तीरी उभा राहिला.
कसं काय बरं येणं केलात? अरे त्रिपुरा गजाननाकडून वर देऊन अजून कसला विचार केला आहे? नाही राहिलं. अरे पुढे काय करावं काहीच कळत नाही. आपण काहीतरी मार्ग सांगावा. या संपूर्ण त्रिभुवनाचा राजा व्हायचा असेल तर त्या देवी राजा अमरावती मधून सांगेल आणि त्या भोळ्या नाथाला कैलास पर्वते म्हणजे या त्रिभुवनाचा स्वामी तूच त्रिपुरा तूच. वा नारद मुनी वा. पण यामध्ये काही कटकार असताना काय? अरे त्रिपुरा त्यामध्ये कटकार असताना तर तू माझा वध कर. नाही राहिलं. आपण मला योग्य सल्ला दिला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. ठीक आहे तर झालं माझं काम. येतो मी ही बातमी जाऊन त्या देवांना सांगतो. म्हणजे देवाने झालं व्यस्त युद्ध पाहायला मिळेल. नाही राहिलं. या त्रिकंडामध्ये या त्रिपुराचा जय जयकार झाला पाहिजे. त्रिपुरा तुझा जय जय करावा म्हणून त्या देवाला जाऊन सांगतो. नाही राहिलं. नाही एक आहे तर मग या आपण. ठीक आहे तर येतो मी. नारायण. भीम काय वाजरा. चला कामाला सुरुवात करूया. रंबे आपल्या नाच गाण्याला सुरुवात कर. होईन रे दरबारी भरली सभा होईन रे दरबारी भरली सभा पायी पैंजण नाचले पायी पैंजण नाचले Bye.
नारायण नारायण माझी विठू माऊली तू जगाची तू सावली दर्शनासी आलो देवा तुझ्या मेरा हुली कानी कुंडल शोभे करकाचे बळी डोळे भरूनी तुझी पाहू पटली कानी कुंडल शोभे करकाचे बळी डोळे भरूनी तुझी पाहू पटली गणेशाकडून वरदान घेऊन तानात्री म्हणाल हाहाकार चालवला आहे व तो आता आपल्याला अमलावती देत आहे तेव्हा सावधान म्हटलं नारायण नारायण ही काय ना पुरी या आपण येतो ते समज ठीक आहे ते झालं माझं का येतो मी नारायण इथे सुंदर आहे इंद्रदेवाचं राज्य. पाहूया या इंद्रदेवाचा पराक्रम. हे इंद्रदेवा, हे सारं साम्राज्य माझ्या स्वाधीन कर आणि मुकाट्याने चालता होतो. अजून विचार कर मला मार्ग बळाचा. एक आहे धर्म, प्रेम काय वज्र युद्धाची तयारी.
मातीचा खंड केलेला नाही. अरे युद्धात रुपये काढले राज्य माझं आहे. त्या राज्याचा राजाधी मीच आहे. आता राहिला तो विष्णुदेव. विष्णुदेवा सांभाळ तुझं राज्य. माझी वैकुंठ नगरी किती आणि सुखी आणि समाधानी चाललंय. या वैकुंठ नगरीमध्ये कशाची कमतरता नाही. नारायण नारायण आळवारे या मुनीवर या वैकुंठ नगरीमध्ये कसं काय ते केलं. काय सांगू विष्णुदेवा, त्या त्रिपुरासुराने इंद्रदेवाला बनवून लावले आहे व तो आता आपल्या ह्या वैकुंठावर येत आहे. नारायण नारायण. ठीक आहे मुनीवर योग्य त्यावेळी सूचना दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. ठीक आहे तर झालं माझं का येतो मी. नारायण. हे!
हे नगरी वैष्णदेवा, हे तुझं हे साम्राज्य माझ्या स्वाधीन कर आणि मुकाट्याने चालता होतो. अरे त्रिपुरा, तू गणेशाची आराधना करून वर प्राप्त करून तू एक चांगले काम केलंय. परंतु त्या वरदानाचा चांगल्या कार्यासाठी वापर केलास तर ठीक आहे, अन्यथा तुझा विनाश आहे. वैष्णदेवा, तुझा पोती पुराण ऐकण्याचा निधी आला नाही. हे तुझं राज्य काबीज करण्यासाठी आलो आहे, हे मात्र विसरू नको. अरे त्रिपुरा, या वैकुंठ नगरीमध्ये आलाय विसरू नकोस. ठीक आहे तर मग एवढी जर कमी नसेल तर कार्ययुद्धाची तयारी. ठीक आहे, चल तर. वैष्णुदेव युद्धातून पळून गेला आहे. आता पाळी आहे त्या ब्रह्मदेवाची. ब्रह्मदेवा, सांभाळ आपली ब्रह्मपुरी. आलोच तुझ्या भेटीला. ब्रह्मदेवा, बळ काढलाय. ठीक आहे, भोळ्या शंकराच्या आश्रयाला गेला असेल. पाहूया भोळ्या शंकराचा पराक्रम. शंकरा, सावत्र म्हटलं तुझं कैलास काबीज करण्यासाठी हा त्रिपुर तुझ्याकडे. आज तो कैलास पर्वत, या कैलास पर्वतावरती आहे भोळ्या शंकराचा आश्रयस्थान आहे. पाहूया या भोळ्या शंकराचा पराक्रम. हा कैलास पर्वत गदा गदा आळवतो म्हणजे झालं माझं काम. वा वा त्रिपुरा, तुझी बलाढ्य शक्ती पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. मग हवं ते मग. हे भोळा शंकर, तुला द्यायचं जसे हा कैलास पर्वत मला दे. ठीक आहे त्रिपुरा, देतो तुला. आजपासून मी माझं वास्तव्य त्या मंदिर पर्वतात करतो. येतोच मी. शिवाय कैलास स्थान मिळाला आहे. पाहूया पाहूया. प्रत्यक्ष गणपती प्रसन्न झाल्यामुळे एवढा शक्तिमान बनलाय तो. आता त्यातून तिला तोच मार्ग दाखवेल. गणेशाचे स्तवन करून प्रसन्न करून घेऊया त्याला. ठीक आहे. ओम गण गणपतये नमो नमः. श्री सिद्धि विनायक नमो नमः. अष्ट विनायक नमो नमः. गणपती बाप्पा मोरया.
गण गणपतये नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया गणपती नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया गणपतये नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया गणपती नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक